दृश्य सोमवारी मुंबई आणि परिसरातल्या मतदारसंघांमध्ये मतदान पार पडते आणि याचसाठी महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी महायुतीची प्रचार सभा काही वेळापूर्वीच पार पडली, जिकडे महायुतीचे सगळे प्रमुख नेते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यासोबतच मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सगळे उपस्थित होते। पंतप्रधान मोदींनी तिकडे संबोधित केलं आणि त्यानंतर ते पोहोच बाळासाहेब ठाकरे स्मृतीस्थळावर तिकडे त्यांनी जाऊन बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलंय। निलेश बुधावले आपल्याला ताजी अपडेट देत आहेत। निलेश, अश्विन, काही वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ज्यावेळेस या ठिकाणी आगमन झालं त्यावेळेस सुरुवातीला चैत्यभूमीला ते गेले होते, त्यानंतर सावरकर स्मारकाला देखील त्यांना भेट घेतली आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट स्टेजवर गेले अशा पद्धतीची चर्चा रंगले इतकं पाहायला मिळालं। मात्र काही वेळापूर्वी त्या संदर्भामध्ये ज्यावेळेस स्थानिक पोलिसांची चर्चा केली, माहिती घेण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांच्या वतीने जी माहिती देण्यात आलेली आहे त्यानुसार बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभिवादन केलं आणि त्यानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जो ताफा आहे तो थेट स्टेजच्या दिशेने गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। नुकतीच या ठिकाणी आता सभा देखील संपलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी या ठिकाणाहून रवाना होताना आपल्याला पाहायला मिळतात। निलेश, म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर पंतप्रधान हे प्रचार सभे आधीच पोहोचलेले होते, ही गोष्ट आता स्पष्ट होते। नक्कीच अश्विन, सुरुवातीला ज्यावेळेस पंतप्रधानांचा ताफा सावरकर स्मारकातून बाहेर पडला त्यानंतर ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन करून त्या ठिकाणाहूनच पुढे अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या स्टेजच्या दिशेने पुढे गेल्याची माहिती आता समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। निलेश, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तेव्हा काही वेळापूर्वीची दृश्य पंतप्रधानांकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जात त्यांना बाळासाहेब ठाकरेंना पंतप्रधानांनी अभिवादन केलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।